SPN मराठी रणसंग्राम निवडणुकीचा काय आहे सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिकाची अवस्था। मागील पंचवार्षिक निवडणुकीतील नगरसेवकांनी वॉर्डाचा खरंच विकास केलाय का? जनतेच्या पदरात काय पडलं? जनता त्या नगरसेवकांना पुन्हा स्वीकारणार का की नवीन चेहऱ्यांना संधी देणार? असे अनेक प्रश्न घेऊन SPN मराठी थेट आपल्या प्रभागात। नगरसेवक, इच्छुक उमेदवार आणि जनता एकाच व्यासपीठावर। महापालिकेचे महायुद्ध पाहायला विसरू नका, फक्त आपल्या SPN मराठी वृत्तवाहिनीवर। SPN मराठीच्या महापालिकेचे महायुद्ध या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आज आपण आलेलो प्रभाग क्रमांक 11 या ठिकाणी आपल्यासोबत आहेत। या ठिकाणी उमेदवार आहेत आणि जे उमेदवार गेल्या काही वर्षापूर्वी पंचवार्षिक निवडणुकीत सुद्धा निवडून आलेले आहेत, काही यावेळी सुद्धा उभारलेले आहेत, काही नागरिक आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमका या प्रभागाचा विकास कशा पद्धतीने झालेला आहे, इथल्या या ठिकाणी आमदार गाडगीळ असतील यांचा निधी कशा पद्धतीने आला, त्याचा उपयोग कशा पद्धतीने झाला, हे सगळं जाणून घेण्यात आपण त्यांच्याकडून। नमस्कार। सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या या 2026च्या जी आता रणधुमाळी आपल्या या महानगरपालिकेची चालू आहे, तर गेल्या पंचवार्षिक निवडणुकीत आम्ही ज्या पद्धतीनं काँग्रेस पक्षातून निवडून गेलो, सत्तेत नसतानासुद्धा आम्ही आमच्या स्वतःच्या ताकदीवर आणि स्वतःच्या म्हणजे आमच्या ताकदीवरती, आम्ही जो हिमतीवरती जो आम्ही निधी आमच्या वार्डात आणू शकलो, त्या निधीच्या मार्फत आम्ही आमच्या या पूर्ण प्रभागातील जे कॉन्क्रीटचे रस्ते असतील, म्हणजे पहिल्यांदाच ट्रिमिक्स रस्ता आपल्या 11 नंबर प्रभागात करण्यात आला। ट्रिमिक्स रस्ते असतील, लाईटची व्यवस्था असेल, पाण्याच्या लाईन असतील किंवा गटरीची व्यवस्था असेल। मुख्यतः बघायला गेलं तर आपला हा 11 नंबर प्रभाग हा सखोल प्रभाग असल्यामुळं म्हणजे आजूबाजूच्या प्रभागातील पावसाच्या पाण्याचा पूर्ण प्रवाह आमच्या प्रभागातून दुसऱ्या प्रभागात जातो, त्यामुळे मोठे नाले करण्याचे गरजेचे होतं। ते नाले ह्या 5 वर्षात आम्ही करू शकलो। आम्ही आमच्याकडून जो निधी महानगरपालिकेमार्फत किंवा DPDC मार्फत आम्हाला मिळत होता तो आणला आणि गेले 1 वर्ष झालं आम्ही भारतीय जनता पार्टीच्या कनेक्टिव्हिटीत असल्यामुळं माननीय सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला 40 कोटी रुपये निधी या ठिकाणी आपल्या वार्डासाठी आणण्यात यश आले। नक्कीच त्या 40 कोटी रुपयाच्या निधीत वसंतदादा औद्योगिक वसाहत असेल, म्हणजे औद्योगिक वसाहत आपली जी आहे त्या ठिकाणी सगळे कारखाने परिसर आहे, त्या कारखाना परिसरामधले सगळे रस्ते ॲट ए टाईम अखंड महापालिका जेव्हापासून चालू आहे तेव्हापासून पहिल्यांदा त्या पूर्ण वसाहतीतले रस्ते ॲट ए टाईम झाले असतील, म्हणजे सगळे रस्ते झाले। प्रभागातील मुख्य रस्ता असेल अहिल्यादेवी होळकर चौक ते जुबली कारखाना, हा सुद्धा रस्ता सुधीरदादांच्या प्रयत्नातून आणि त्यांच्या निधीतून झालेला आहे। असे मोठमोठे निधी आहे। महापालिकेत ज्यावेळी आम्ही पहिल्यांदा गेलो त्यावेळी भारतीय जनता पार्टीची सत्ता आली म्हणून 100 कोटी रुपये निधी देवाभाऊंनी दिला, त्याचासुद्धा आम्हाला त्यावेळी फायदा झाला। नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आकलनात घेऊन आम्ही निर्णय घेतला की आपण सुद्धा भारतीय जनता पार्टीत गेलं पाहिजे। ज्या लोकांची सेवा आपण करायला लागलो आहे त्या सेवेत जर काँग्रेसमधनं आपल्याला कुणाचीच मदत मिळत नसेल तर भारतीय जनता पार्टीत गेलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीत गेल्यानंतरनं बऱ्यापैकी सुधीरदादा गाडगीळ असतील, पालकमंत्री सुरेशभाऊ खाडे असतील, यांच्या दोघांच्यासुद्धा या आमदारांच्या निधीतून आम्हाला बऱ्यापैकी निधी आपल्या प्रभागात आणता आला। अष्टसिद्धी हनुमान मंदिर, संजयनगरसारखा भाग हा लोकांचा एक वेगळा दृष्टिकोन आहे बघायचा की संजयनगरसारखा भाग म्हणजे गुन्हेगार किंवा नशेखोर लोक राहतात, हा भाग स्लम एरिया आहे। ह्या भागाकडे बघायचा दृष्टिकोन लोकांचा बदलावा, आमच्या इथं धार्मिकता निर्माण व्हावी, लोकांच्या मनात एक वेगळा भावना निर्माण व्हावी, यासाठी अष्टसिद्धी हनुमान मंदिर आम्ही 3ही नगरसेवकांनी प्रयत्नातून आणि आमच्या स्वतःच्या सहखर्चातून आणि जनतेच्या म्हणजे आमच्यावर जी प्रेम करणारे आमच्यातले जे आहेत लोक त्यांच्याकडनं थोडे पैसे गोळा करून आम्ही ते अष्टसिद्धी हनुमान मंदिर तयार केलं। दादा, सांगायला मला आवर्जून अभिमान वाटतो आहे की अखंड सांगली जिल्ह्यात हनुमंतरायाचं मंदिर एवढं छान कुठेच तयार केलेलं नाही। आजूबाजूच्या प्रभागातील सुद्धा लोक ते मंदिर बघायला या ठिकाणी यायला लागलेत। अशी मोठी कामं करायला आम्हाला त्यात यश आलं। गेल्यावेळी कांचनताई कांबळे म्हणजे माजी महापौर कांचनताई कांबळे माझ्यासोबत होत्या, यावेळी त्यांचे दीर म्हणजे संजू कांबळे माझ्यासोबत आहेत। तर कांचनताई कांबळेंच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या प्रयत्नामुळे आम्हाला एक आरोग्य केंद्र आमच्या प्रभागात आणता आलं। त्या आरोग्य केंद्राचा फायदा इतका झाला की महिला आणि बाकीच्या जो आपल्या मोलमजुरी करून खाणारी, कष्ट करून खाणारी माणसं आमच्या प्रभागात आहेत,
तर त्या लोकांना त्याचा इतका फायदा झाला की 52,000 लोकांनी एका वर्षात त्याचा म्हणजे लाभ घेतला. तर आम्ही आमचं भाग्य समजतो की एवढ्या लोकांची सेवा आम्हाला त्या ठिकाणी करता आली. 5 ते 6 कोटी रुपये आमच्या जनतेचे आम्ही वाचवले. अशी मोठी कामं आम्हाला करायला यश मिळालं. आमच्या प्रभागातल्या आता ज्यावेळी आम्ही प्रभागात फिरतो आहे त्यावेळी एवढा प्रभागातील जनता आमच्यावर एवढी खुश आहे की आम्हाला आरतीचं ताट घेऊन ओवाळायला रस्त्यावर येतात. कोण फुलांची उधळण करते, कोण पेढे खायला घालते, साखर भरवते. म्हणजे आमच्यापेक्षा त्यांना उत्साह आहे की मतदान करायचं. आम्ही मतदान मागायला जातो आहे, पण ती लोकं आम्हाला सांगतात की आम्ही पॅनलला मतदान करणार आहे. भारतीय जनता पार्टीला पहिल्यांदाच ह्या प्रभागात 4च्या 4 उमेदवार निवडून येतील अशी वातावरण या ठिकाणी तयार झालेलं आहे. नक्कीच मला सांगायला अभिमानाने सांगायला मला आनंद वाटतो आहे की 4ही नगरसेवक अतिशय ताकदीनं आणि जास्त मताधिक्यानं या ठिकाणी निवडून येतील. स्लम एरिया असला तरी विकास कामे चांगली झालेली आहेत आणि नक्कीच इथली जनता मला निवडून देतील असं यांचं म्हणणं आहे. आणखीन काही उमेदवार आहेत, आपण त्यांच्याकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक लागलेली आहे. या निवडणुकीच्या निमित्तानं आम्ही आज या प्रभागामध्ये भारतीय जनता पार्टीकडून आमचं हे पॅनल उभं आहे. मी संजय कांबळे स्वतः या पॅनलमध्ये उभा आहे. मागच्या कालावधीमध्ये 2019च्या इलेक्शनमध्ये जे मागचं पॅनल निवडून आलं त्यातले सेटिंग 2 नगरसेवक आता मनोजदादा सरगर आणि शुभांगीताई साळुंके आमच्याबरोबर आहेत. मागच्या निवडणुकीमध्ये त्याच पॅनलमध्ये माझ्या वहिनी कांचनताई कांबळे यासुद्धा होत्या, त्यासुद्धा निवडून आल्या होत्या. माझ्या महापौर आहेत त्या. गेल्या अनेक वर्षापासून म्हणजे गेले 10 वर्षापासून त्या प्रभागामध्ये अनेक कामं गेलेली आहेत. गटरे असू दे, लाईट असू दे, रस्ते असू देत. आता स्लम एरिया सांगितलं, स्लम एरियामध्ये तुम्ही सांगतो कॉन्क्रीट रस्ते, ट्रमेक रस्ते केलेत, गटरी केलेत, मोठे नाले बांधलेत. आज गेल्या 15 वर्ष 20 वर्षाचा एक मोठा प्रश्न होता पत्रेचा संजयनगर. या ठिकाणी पाणी भरत होतं, मोठा पाऊस आला की त्या नाल्याचं सुद्धा काम याच नगरसेवकांनी प्रलंबित होतं. ते काम पूर्ण मार्गी लावून त्या ठिकाणी पाणी साठून लोकांच्या घरात पाणी जाणार नाही याचीसुद्धा दक्षता घेऊन ते काम आता पूर्णत्वावर आलेलं आहे. तसे अनेक कामं आहेत. मग दवाखान्याचं आता मनोजदादा सरगर यांनी सांगितलं की प्राथमिक आरोग्य केंद्र क्रमांक 6 ज्यावेळी माजी महापौर कांचनताई कांबळे महापौर होत्या त्यावेळी 11 NUHMमधून दवाखाने मंजूर केले. त्या 11 दवाखान्यामधला आमच्यातला प्रभागामधील जो दवाखाना आहे त्याचं बी काम आता सांगितलं. अशा अनेक म्हणजे महत्त्वाची कामं झाली. बौद्ध विहाराचं काम असेल, कंपाऊंड करणे, लोकशाहीर अण्णाभाऊसाठी समाज मंदिर, हे सगळ्यात उत्तम काम आमच्या इथं झालेलं आहे. त्याचंसुद्धा महत्त्वाचं काम झालं. अशा अनेक कामंसुद्धा करूनसुद्धा या लोकांच्या समोर आम्ही जात असताना मागचा विकास घेऊन जातो आहे. आम्ही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मतं मागण्यासाठी जातो आहे. विकासाच्या मुद्द्यावर मतं मागत असताना आम्हाला नागरिक एवढे आवर्जून म्हणजे एवढी उत्सव प्रतिसाद मिळत आहे की बोलण्याचं काम नाही. आम्हाला आरती ओवाळणे, तसेच फुल्याचा वर्षाव करणे, पेढे भरवणे, साखर भरवणे, अशा अनेक गोष्टी होत आहेत. तुम्हाला सांगतो गेल्या 15 वर्षामध्ये ज्या लोकांनी नागरिकांसाठी एक पत्रसुद्धा महापालिकेत दिलं नाही अशी लोकं आमच्यासमोर आता उभं राहून आमच्या म्हणजे प्रभाग 11मध्ये मतं मागायला आहेत. खरोखर त्यावर जे उभारले आहेत आमच्या विरोधात त्यांच्याकडे विकासाचा कुठलाही विजन नाही, कुठला विकास कामं केलेलं दृष्टिकोन नाही. अशी लोकंसुद्धा मतं मागायला आहेत. जनता मला वाटते त्या लोकांना खरोखर मदतसुद्धा करणार नाही. आणि आम्ही जे पुढचं विजन घेऊन आम्ही आलो आहे. आता आम्ही स्वतः विजन घेऊन जात असताना छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारकाचा विषय असेल, शिवषष्ठीचा विषय असेल, अशा अनेक विषय आम्ही घेऊन आता जनतेसमोर मतं मागण्यासाठी जातो आहे. आम्हाला 100% अशी खात्री आहे आमचं हे 4हीचं पॅनल प्रभाग 11मधून मत म्हणजे भरपूर मताने निवडून येईल असं मला खरोखर मनापासून वाटतं. विकास प्रचंड केलेला आहे, पण विरोधकांच्याकडे व्हिजन नसल्यामुळं आम्हीच निवडून येऊ असं यांनी म्हणणं आहे. आपण जाऊयात मनोज सरगर यांच्याकडे. अहिल्याबाई देवी चौकाचं आपण नामकरण केलं, मुख्यमंत्री आले होते, त्याबद्दल आपण काही नक्कीच पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकरांचा तो चौक होता आणि तो चौक त्या चौकात अहिल्यादेवींचा अश्वारूढ पुतळा बसावा अशी माझी आणि पूर्ण आमच्या संजयनगर परिसरातील आजूबाजूच्या परिसरातील सगळ्यांची इच्छा होती. ती इच्छा माझ्यासमोर प्रत्येक वेळी व्यक्त केली जायची आणि त्यावर मी सुद्धा बऱ्याच वेळी आंदोलन केल्यात. बऱ्यापैकी महानगरपालिकेत मी त्यासाठी झगडलो. पण काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या काळात मला कुठल्याही नेत्याकडून त्या पद्धतीचा कुठलाही सपोर्ट मिळाला नाही, म्हणून मी त्या गोष्टीपासून लांब राहिलो. परत मी भारतीय जनता पार्टीत ज्यावेळी पक्षप्रवेश केला त्या पक्षप्रवेशाच्या स्टेजवरती मी जाहीर बोललो होतो चंद्रकांत दादांना आणि आमच्या भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेबांना की आपल्याला ते 2 महिन्यात पुतळा बसवायचा आहे. आणि पालकमंत्र्यांनी त्याच्यावरती काम करत असताना
मला वाटते 1.5 महिन्यातच तो पुतळा आपण त्या ठिकाणी बसवला. CM साहेब स्वतः येऊन उद्घाटन करून गेले. त्यांनासुद्धा तो पुतळा खूप आवडला. ज्या राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवण्या इतपतसुद्धा या काँग्रेस राष्ट्रवादीवाल्यांच्या नेत्यांची जर इच्छा होत नसेल तर अशा लोकांसोबत काम करून आपण काय करायचं. म्हणजे महापुरुषांनासुद्धा जर न्याय देणारी ह्यांची भूमिका नसेल, फिरून ह्यांना ह्यांचेच वाढ वडलेत किंवा ह्यांच्याच कुटुंबातली सगळी जर बघायची असतील तर अशा लोकांसोबत आपण राजकारण करणं मला वाटतं योग्य नाही. म्हणून मी त्यांचा साथ सोडून मी भारतीय जनता पार्टीत आलो आणि नक्कीच मला न्याय मिळाला. मला 1.5 महिन्यात अहिल्यादेवी होळकरांचा पुतळा बसवून मिळाला. बाकीची कामं मला बऱ्यापैकी वार्डात मिळाली. आता 2.5 कोटी रुपयाचा निधी मला चंद्रकांत दादांनी रिलीज केला DPDCत, तो मिळालेला आहे. जो अहिल्यादेवी होळकरांचा चौक आहे त्याच्या आजूबाजूचा टोटल परिसर आपण ट्रिमिक्स कॉन्क्रीट करणार आहे. तिथं लाईटचे पोल उभा करणार आहे. अशा पद्धतीचं चांगली कामं जर भारतीय जनता पार्टीतनं होत असतील तर लोकांनासुद्धा माझी विनंती आहे की आपण भारतीय जनता पार्टीसोबत राहिलं पाहिजे. प्रभागाचा विकास भारतीय जनता पार्टीमध्ये झाल्यावर कसा झालेला आहे हे त्यांनी सांगितलं. आता महिला आहेत आपल्यासोबत, महिलांच्या उमेदवारांकडून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊया. नमस्कार, मी सौ शुभांगी महेश साळुंखे. नक्कीच गेल्या 5 वर्षाच्या कालावधीमध्ये लोकांनी अगदी डोक्यावर आम्हाला घेऊन घ्यावं अशाच आम्ही आजपर्यंत कामं केली आहेत. मोठ्यातली मोठी कामं ह्या ठिकाणी केलेलीच आहेत, पण छोट्यातली छोटीसुद्धा कामं केलेली आहेत. त्यामुळे लोकांच्या आमच्याकडून अपेक्षा वाढलेत की हेच नगरसेवक आहेत की भविष्यात आमच्या भागाचा आणि आमचा विकास करू शकतील. महिलांसाठी असो किंवा मुलांसाठी असो, वृद्धांसाठी असो, सगळ्या गोष्टींचं एक आराखडा आखलेला आहे. आलं आणि काहीतरी बोलून गेलं असं नाही केलेलं. तर एक आमचं पुढचं भविष्याचं चित्र आत्ताच स्पष्ट आहे आणि ते अगोदर जे बोललो ते आम्ही 5 वर्षात गेल्या करूनच दाखवले, पण आत्ता जे बोलणार आहे तेही पुढच्या 5 वर्षात करणार ह्याचीसुद्धा लोकांना खात्री आहे. त्यामुळं तर लोकांचा असा ध्यास झाला आहे की नाही हीच लोकं आहेत. आणि आज आम्ही नुसताच राजकीय म्हणून नाही तर सामाजिक म्हणून नाही तर कौटुंबिक म्हणून आम्ही त्यांच्याच लोक आहोत. राजकारण, इलेक्शन हे फक्त एक माध्यम आहे त्यांची कामं करण्यासाठी. मी माध्यम आहे, पण आम्ही त्यांच्याच घरचे कुटुंबातली व्यक्ती आहोत. म्हणून ती कुटुंबातली व्यक्ती म्हणून त्यांनी बघतायत, उमेदवार म्हणून आमच्याकडे बघत नाही आहेत आणि पक्ष म्हणून बघत नाही आहेत. तर त्यांना आम्ही त्यांची कामं करणारी व्यक्ती वाटतो. तर आज तुम्ही जेव्हा जाल तेव्हा लोक असं म्हणतात नाही तुम्ही आम्हाला इथं पाहिजे. का म्हणतात तर आम्ही त्यांच्या नुसता भागातले नेतृत्व करणारे प्रतिनिधी नसून त्यांच्या काळजातलं काम करणारे त्यांची काळजातली माणसं आहोत आणि हे त्यांच्या वागण्यातून आम्हाला नक्कीच दिसतंय. आणि ह्या प्रभागात आज आम्ही जात असताना त्यांच्या दारात जेव्हा आम्ही मतासाठी जातो तर आम्हाला स्पष्ट म्हणलं जाते की तुम्ही मतं मागायला येऊ नका, तुम्ही आशीर्वाद घ्यायला या, तुम्ही शुभेच्छा घ्यायला या आणि आमच्या त्या तुमच्या पाठीशी असणार आहेत. आणि त्या शुभेच्छा आणि लोकांच्या आशीर्वादाच्या जोरावरच आम्ही पुढचं हे समाजकार्याचं जो वसा आहे तो आम्ही नक्कीच पुढच्या 5 वर्षातसुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या 4ही आमचे जे उमेदवार आहेत ते नक्कीच खूप ठामपणे आणि जास्त प्रभावशाली करतील. राज्यामध्ये महिलांच्या बऱ्याच योजना आहेत, लाडकी बहीण योजना असेल, याच्याबरोबर आणखीन काही योजना आहेत, त्या तुम्ही महिलांच्यापर्यंत कशा पद्धतीने पोहोचवल्या आहेत आणि त्याचा फायदा तुमच्या महिलांना झालेला आहे का? हो, लाडकी बहीण योजना आहेत, आपल्या बांधकाम कामगाराच्या योजना आहेत, मातृवंदना आहे, ह्या सगळ्या योजना आम्ही महिलांपर्यंत पोहोचवल्यात. अंगणवाडीच्या आपल्या सेविका असतील, आपल्या आरोग्य केंद्राच्या सेविका असतील, त्यांच्या माध्यमातून आम्ही लोकांच्या घरोघरी पोचलो आहे, सर्व महिलांपर्यंत पोचलो आहे. आणि जेव्हा ह्या महिला आमच्यापर्यंत येतात की असं आहे, आम्ही त्यांचं 1 मिनिटात काम करून दिले. शासनाकडून जरी काम नाही झालं तर आमच्या माध्यमातून आम्ही महिलांपर्यंत हे सगळी कामं पोचवलेत. एखाद्या महिलेला लाभ नाही मिळाला तर आम्ही प्रशासनाच्या मुंडक्यावर बसून कामं करून घेतलेत. का? सामान्य जनता आहे, आम्ही प्रतिनिधित्व करतो, लोक आमच्या जवळ येतात कारण ते आम्हाला हक्काचे समजतात. त्यामुळं त्यांची बारीकातली छोटीतली छोटीसुद्धा कामं वैयक्तिक एकही असो ते आम्ही आज त्यांच्यापर्यंत करून द्यायचं काम आम्ही नक्कीच केलेलं आहे. आणखीन काही महिला आहेत, आपण त्यांच्याकडून जाणूया. नमस्कार, मी सविता संतोष रुपनर, प्रभाग क्रमांक 11 OBC गटातून गटातून निवडणूक लढत आहे. भारतीय जनता पार्टीने मला एक संधी दिली आहे आणि मला समाजसेवा करण्याची संधी दिली, हे माझं भाग्यच आहे त्यात. आणि माझ्यासोबत जे आहेत उमेदवार नगरसेवक ते पहिले 5 वर्ष होऊन गेलेले आहेत. त्यांनी जी कामं केली आहेत
ते भरपूर ते शब्दात नाही सांगू शकणार मी. त्यांच्यासोबत मला काम करण्याची संधी दिली हेच खरं अनमोल आहे माझ्यासाठी. आणि मला महिलांसाठी, सर्व नागरिकांसाठी, समाजासाठी जे काही करण्याची संधी दिली ते मी माझ्या ह्याच्याप्रमाणे मी करीन. ते सर्व त्यांच्या तिघांच्याही खांद्याला खांदा लावून मी सर्व प्रयत्न करीन. शासकीय योजना खालील लोकांच्यापर्यंत पोहोचण्यात कितपत यश यांना आलेलं आहे आपण त्यांना विचारूया. योजनाच्या काय शासनाच्या आहेत त्या शासनाच्या? हो, नक्कीच. लाडकी बहीण योजना म्हणजे तसं बघायला गेलं तर संजयनगर किंवा हा आसपासचा परिसर हा कष्टकरी आणि गोरगरीब जनतेचा प्रभाग आहे. ह्या प्रभागातल्या 80% महिलांना त्याचा लाभ मिळालेला आहे. जवळपास डोअर टू डोअर आम्ही ज्या ठिकाणी आता फिरतो आहे त्या ठिकाणी आम्हाला अनुभवायला मिळते की देवाभाऊंच्या लाडक्या बहिणी आम्हाला ओवाळायला येतात. म्हणजे लाडक्या बहिणीचा एक इफेक्ट आमच्या पूर्ण प्रभागात अत्यंत महत्त्वाचा आहे. आम्हाला प्रचार करायला जायची गरज नाही, कारण देवाभाऊंची लाडकी बहीण प्रत्येक घराघरात आहे. त्यामुळे तोसुद्धा फायदा एक आम्हाला भारतीय जनता पार्टीमार्फत या ठिकाणी आम्हाला बघायला मिळते. वेगवेगळ्या योजना असतील, बांधकाम कामगार योजना, बाकीच्या सगळ्या योजना असतील. टोटल आमचा संजयनगर परिसर किंवा आसपासचा हा प्रभाग क्रमांक 11मधला टोटल जो भाग आहे त्या भागातल्या जनतेला अशा सगळ्या ज्या योजना आपल्या भारतीय जनता पार्टीने दिलेल्या आहेत त्या योजनेच्या जोरावर सुद्धा आम्हाला भरपूर आता प्रतिसाद मिळतो आहे. आता काही नागरिक आहेत त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेऊयात. नमस्कार, मी यशवंत शामराव गोसावी इथून सांगतो की आमच्या उमेदवारासनी माझे हात जोडून एकच विनंती आहे, आमच्या वृद्धांचं कार्यक्रम ही पास करून दिलं पाहिजे ह्या वेळेला. बाकी तुमचे सगळे कामं चांगली चालू आहेत, पण ह्या वेळेला आमच्यासाठी तुम्ही काय तर करा एवढंच म्हणायचं आहे. आणि बाकीचं भारतीय जनता पार्टीला मी मतं देणारच आहे आणि दिलेलेच आहेत. भारतीय जनता पार्टीला मदत दिली असे नागरिकांचं म्हणणे. आणखीन काय आहेत ते आपण त्यांच्याकडे जाणून घेऊ. नमस्कार, संतोष साहेब रुपनर. मी प्रभाग क्रमांक 11मधील रहिवासी असून आमच्या पत्नी सविता संतोष रुपनर यांना उमेदवारी म्हणून उमेदवारी मिळालेली आहे. तर या चारही नगरसेवकांबरोबर खांद्याला खांदा लावून काम करतील. ह्या भागातील काही समस्या असतील तर त्या सोडवण्याचं काम नक्कीच करतील असा आमचा विश्वास आहे. आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याकडून समस्या जाणून घेऊ. 11मधील जनता जी आहे, आम्ही सर्वांनी एकच गोष्टीचा विचार केला आहे की ह्यावेळी जर आम्हाला मतं करायची आहेत तर आम्ही विकासाला करणार आहे. आणि विकासाचं नाव म्हणजे मनोजदादा सरगर. आता फक्त 11मध्येच नाही तर आजूबाजूच्या 4 वार्डामध्ये एकच डायलॉग चालू आहे, ते म्हणजे एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व म्हणजे मनोजदादा सरगर. त्यामुळे आम्ही भाजपच्या मागं आहे. केंद्रात भाजप आहे, राज्यात भाजप आहे. आमच्या गोरगरीब लाडक्या बहिणी आहेत, त्यांना पैसे मिळत आहेत, सगळ्या योजना इथं येत आहेत. मागल्या 5 वर्षामध्ये केंद्रात भाजप, राज्यात भाजप, तरी पण आम्ही काँग्रेसकडून लढलो. कुठली योजना, ठाम योजना कुठली आमच्या हातात नसतानासुद्धा मनोजदादांनी आमच्या प्रभागाचा एवढा विकास केला आहे. मनोजदादा असतील, हे महेश मामा वगैरे, हे सगळे कांबळे मॅडम, ह्या सगळ्या लोकांनी इतका विकास केलेला आहे. आता तर भाजपमध्ये आहेत ते आणि भाजपची सगळी योजना डायरेक्ट त्यांच्यापाशी पोहोचणार आहे. मग विचार करायला पाहिजे की 11 प्रभाग ह्याचा विकास किती होणार आहे अजून. त्यामुळे आम्ही विकासाच्या बाजूने आहे, मनोजदादा सरगर यांच्या बाजूने आहे. धन्यवाद. प्रभागाचा विकास करायचा असेल तर या पॅनलने निवडून द्या असं त्यांनी म्हटलं. आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण प्रतिक्रिया त्यांच्या जाणून घेऊ. मागील 5 वर्षामध्ये आपल्या प्रभाग क्रमांक 11मध्ये भरपूर विकास कामं झालेले आहेत आणि तिन्ही जे विद्यमान नगरसेवक आहेत ते आपल्या हक्काचे नगरसेवक आहेत. त्यांना आपण एक कॉल केला तरी आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह होतं. जसं की आता ते घराणेशाही चालू आहे, त्यांनी उमेदवार दिला आहे, तो विकास कामाच्या विरुद्ध घराणेशाही असाच होणार आहे. तो विकास कामाविरुद्ध घराणेशाही असा विकास होणार आहे. त्यामुळे नागरिकांनी सांगितले की जो विकास करेल त्यालाच मतं द्या म्हणून. आणखीन काही नागरिक आहेत त्यांच्याकडून आपण त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेऊ. आमच्या प्रभागात भाजपचं पॅनल येणार, कारण भाजपचा विकास या पंचवार्षिकमध्ये भरपूर झालेला आहे. भाजपनं अशी काही कामं केलेली आहेत जी या प्रभागात पहिला कधीच झाली नव्हती. मनोजदादांना म्हणजे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात असताना मनोजदादांनी एवढी निधी आणला, एवढी कामं मंजूर करून दिलीत. पण आता आमची अशी इच्छा आहे की मनोजदादा सत्ताधारी पक्षात असताना ह्याच्यापेक्षा आणि जोमानं काम करतील आणि जास्त निधी आणून आमच्या भागाचा विकास करतील. आणि त्यामुळं आमच्या इथली सर्व जनता मनोजदादांच्या सोबतीला आहे आणि भारतीय जनता पार्टीच्या सोबतीला आहे. तुमचं विजन का असणार आहे पुढं? नक्कीच भारतीय जनता पार्टी हा विजन देणारा किंवा विजन समोर घेऊन जाणारा पक्ष आहे. त्यामुळं
ह्या पुढच्या 5 वर्षात या सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेतला हा 20 प्रभागाचा जो महानगरपालिकेचा एरिया आहे त्या प्रभागात माझा 11 नंबरचा प्रभाग आहे आणि तो प्रभाग 11 हा अखंड सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेतल्या इतर प्रभागातील लोक बघायला यावेत अशा पद्धतीचं व्हिजन आम्ही पुढच्या 5 वर्षाचं तयार करून तो आराखडा आम्ही जनतेसमोर मांडत आहे. नक्कीच आपल्याला ह्या 5 वर्षात अखंड सांगली जिल्ह्यात संभाजी महाराजांचं स्मारक अद्याप कुठंच नाही. तशा पद्धतीचं स्मारक आपण आपल्या संजयनगरच्या जो मेन रोड आहे त्या रस्त्याच्या जो दवाखान्याचा आहे त्या दवाखान्याला लागून आपण संभाजी महाराजांचं स्मारक आपल्या प्रभागात आणणार आहे. शिवसृष्टी नावाचा एक संकल्प जो अद्याप आपल्या अखंड महाराष्ट्रात फक्त पुण्यासारख्या शहरात बघायला मिळतो. त्यात नंतर डायरेक्ट आपल्या सांगलीत आपण तयार करतो आपल्या 11 नंबर प्रभागात. शिवसृष्टी म्हणजे काय? छत्रपती शिवाजी महाराज आपल्या तरुण पिढीला कळावीत, तरुण पिढी बाकीच्या मार्गाला न लागता त्यांना आपली महापुरुषांची ज्या काही गोष्टी आहेत त्या लक्षात याव्यात आणि ती त्यावरती त्यांचे वाटचाल पुढची चालावी म्हणून आपण आपल्या प्रभागात शिवसृष्टी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ल्याच्या प्रतिकृती आपण आपल्या प्रभागात तयार करणार आहे चिंतामण नगरच्या मेन चौकात. तर त्या ठिकाणी तुम्हाला गडकिल्ले बघायला मिळतील, त्या ठिकाणी तुम्हाला एक छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्रफित बघायला मिळतील, पिक्चर बघायला मिळतील. जे महापुरुष असतील, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, छत्रपती शाहू महाराज असतील किंवा अहिल्यादेवी होळकर असतील, अशा महापुरुषांचे स्टॅच्यू त्या ठिकाणी असणार आहेत. त्यांच्यासुद्धा जीवनावर आधारित असणाऱ्या सगळे पिक्चर्स असतील किंवा पोस्टर्स असतील किंवा ज्या काही आर्टिफिशियल मूर्त्या असतील त्या सगळ्या तुम्हाला त्या ठिकाणी बघायला मिळणार आहेत. म्हणजे अशा पद्धतीचा संकल्प घेऊन आम्ही आमच्या प्रभाग क्रमांक 11मध्ये काम करतो आहे. त्यानंतर महिलांच्यासाठी एक महिला निरोगी राहिली पाहिजे. आपल्या घरातली महिला जर निरोगी असली तर आपलं घर सक्षम राहतं. त्यामुळं महिलांच्यासाठी खास आपण एक ओपन जिम, ओपन ट्रॅक किंवा त्यांच्यासाठी एक योगासन केंद्र आणि अशा पद्धतीचं एक ओपन पीस आपण बघून ठेवला आणि त्याच्यावरचा आराखडासुद्धा तयार आहे आपल्याकडे. तो आराखडा आपण आता LED व्हॅन आपली दाखवत फिरते सगळ्यांना. लहान मुलं असतील आपली, जी लहान मुलांना खेळण्यासाठी मातीचा गंध लागला पाहिजे, माती काय आहे त्यांच्या लक्षात आली पाहिजे. आत्ताची मुलं मोबाईल आणि बाकीच्या गोष्टी ज्या TV बीव्हीत अडकायला आल्यात ती मुलं आपली मातीत गेली पाहिजेत. त्यासाठी आपण एक चिल्ड्रन पार्क तयार करतो आहे. ते चिल्ड्रन पार्क आपल्या या आजूबाजूच्या सुद्धा प्रभागात नाही, त्यामुळे आपल्याच प्रभागात ते आपण एक मोठं चिल्ड्रन पार्क तयार करतो आहे. वेगवेगळे चौक सुशोभीकरण असतील, म्हणजे चौकात प्रत्येक चौकाला एक वेगवेगळ्या पद्धतीचा आम्ही एक अटॅचमेंट देण्याचा प्रयत्न केला आहे. ज्या ठिकाणी डॉक्टर लोकांचे हॉस्पिटल जास्त आहेत त्याला आम्ही डॉक्टर चौक तयार केला आहे. त्याला डॉक्टरांचा एक लोगो तयार करतो आहे आपण. तिथून पुढे एक धार्मिक लोक बऱ्यापैकी राहतात, म्हणजे माळकरी लोक, त्या ठिकाणी आपण विठ्ठल रुक्माईचा स्टॅच्यू तयार करून विठ्ठल रुक्माईचा एक चौक तयार करतो आहे. एक पोलीस स्टेशनचा चौक आहे, त्यासाठी आपण एक पोलिसांचा चौक तयार करतो आहे. म्हणजे अशा पद्धतीचे रस्तेसुद्धा आपण डेव्हलप करायचा प्रयत्न करतो आहे. जी राम रहीम कॉलनी, म्हणजे ज्या ठिकाणी दोन्ही समाजाची लोक, दोन्ही धर्माची लोक त्या ठिकाणी एकत्र राहतात, त्या चौकातसुद्धा आपण एक फिरायला सकाळी आणि त्यांच्यासाठी आजूबाजूला जाण्यासाठी एक वेगळा ट्रॅक तयार करतो आहे. आधीमध्ये त्यांना बसायला बेंचेस एकदम उत्कृष्ट पद्धतीचं नियोजन आम्ही त्या पद्धतीने दाखवायचा प्रयत्न करतो आहे. ह्या भागातील बऱ्यापैकी लोकं जी आहेत आपल्या भागातली ती सगळी स्लम आहेत, म्हणजे कष्ट करून खाणारी लोक आहेत. त्यामुळे मोठमोठ्या शाळा, म्हणजे आपल्यातली मुलं मोठ्या शाळेत जाऊन शिकावीत अशी प्रत्येक आईवडिलाची इच्छा असते, पण पैशाच्या अभावी आणि ह्या सगळ्या गोष्टीच्या अभावी ती लोकं त्या ठिकाणी पोचू शकत नाहीत. म्हणून एक डिजिटल स्कूल आपल्या वार्डात एक ओपन पीस असा आहे की त्याच्यावरती आरक्षण आहे स्कूलचं. तर त्या ठिकाणी आपण एक डिजिटल स्कूल तयार करतो आहे की ते सर्वांना मोफत मिळावं अशा पद्धतीच्या व्यवस्था करतो आहे. म्हणजे धार्मिकता आपल्या प्रभागाला निर्माण व्हावी आणि लोक जास्त वाम मार्गाला न लागता एका धार्मिक मार्गाला लागावीत म्हणून वेगवेगळ्या मंदिराचे सुद्धा संकल्प आहेत. त्यात शिव मंदिर असेल, त्यात बिरोबाचं मंदिर असेल, विठ्ठल रुक्माईचं मंदिर असेल, ज्ञानेश्वर माऊलींचं मंदिर असेल, अशा पद्धतीचे मंदिरांचा सुद्धा संकल्प आपण त्या ठिकाणी तयार करतो आहे. वेगवेगळे रस्ते जे आता रुंदीकरण करून येण्या जाण्यासाठी जे रस्ते आपल्याला तयार करायचे आहेत ते करायचा आपण निर्धार केलेला आहे. आपण अहिल्यादेवी होळकर चौक बघितला असेल. अहिल्यादेवी होळकर चौकापासून जो जुबली म्हणजे वसंतदादांचा साखर कारखाना आहे त्याकडे जाणारा जो मुख्य रस्ता आहे 100 फुटी, तो सुद्धा रस्ता आपण ट्रिमिक्स कॉन्क्रीट करून वेगवेगळ्या पद्धतीनं त्याच्यावर सुद्धा लाईट पोल आणि वेगवेगळ्या मधनं डिवायडर वगैरे अशा पद्धतीचं एक वेगळा आराखडा तयार करून आम्ही जनतेसमोर जातो आहे. नक्कीच
लोकांना त्या सगळ्या गोष्टी इतक्या मनाला भावल्यात की कधी मतदान करायला जातो आहे, भारतीय जनता पार्टीचे चारही उमेदवारांची 4 बटणं दाबून आम्ही त्यांना निवडून आणतो असं लोकांना वाटायला लागले. म्हणजे प्रभागातलं वातावरण निर्माण त्या पद्धतीचं झाले. ह्या सगळ्या गोष्टी करत असताना नक्कीच ह्या सगळ्या गोष्टी करायचं धाडस मी यासाठीच करतो की मी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आहे. कारण विकास म्हणजे भारतीय जनता पार्टी. भारतीय जनता पार्टीकडून अशा पद्धतीचा निधी येणार. केंद्रात भारतीय जनता पार्टी सत्ता आहे, राज्यात सत्ता आहे आणि महानगरपालिका क्षेत्रातसुद्धा 100% भारतीय जनता पार्टीची सत्ता असणार. महानगरपालिकेचा महापौरसुद्धा भारतीय जनता पार्टीचा असणार आणि सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या महापालिकेवर यावेळी 100% कमळ चिन्हाचा ध्वज फडकल्याशिवाय राहणार नाही, यात मला तीळ मात्र शंका नाही. त्यामुळे प्रभागातले चारही नगरसेवकसुद्धा भारतीय जनता पार्टीची निवडून देतील अशी लोकांच्या समोर मी आशा व्यक्त करतो आणि लोकंसुद्धा त्याला प्रतिसाद देत आहेत. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी कुठेतरी मिळत चालल्यात. त्यामुळं माझ्यात एवढं धाडस निर्माण झाले की मी ह्या सगळ्या गोष्टी करणारच. ह्या सगळ्या गोष्टी करायला आणि ह्या गोष्टी लोकांच्यात पोचवायला आम्हाला एवढं यश आलं की प्रत्येकाच्या मनात भारतीय जनता पार्टी रुजलेली आहे. विकासाचं व्हिजन घेऊन आम्ही या प्रभागामध्ये उभारलेलो आहे आणि लोकांनी आम्हाला नक्कीच निवडून देतील असा आशावाद या 4ही उमेदवारांनी केलेला आहे.